ओम चैतन्य कानिफनाथ महाराज सेवा ट्रस्ट यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली पायी पालखी दिंडी शुक्रवार दिनांक 27 फेब्रुवारी 2026 रोजी नांदूर नाका येथून मढीच्या दिशेने मोठ्या उत्साहात प्रस्थान झाली आहे। गेल्या 25 वर्षांपासून अखंड परंपरेने नांदूर नाका ते मढी असा हा पायी दिंडी सोहळा पार पडत आहे। गुरुवर्य नितीन बाबा निर्भवणे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नाथांच्या कृपा आशीर्वादाने यंदाही हजारो नाथभक्त सहभागी झाले। पालखी प्रस्थान करताच नाथजी गुरुच्या जयघोषात वातावरण दुमदुमले। ढोल पथकांचा गजर, फटाक्यांची आतिषबाजी आणि पारंपरिक वेशातील भक्त यामुळे संपूर्ण मार्ग भक्तिमय झाला। अनेक भाविकांनी मार्गावर पालखीचे पूजन करून दर्शन घेतले। नांदूर नाका ते मढी दरम्यान भव्य मिरवणूक काढण्यात आली। महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला। संपूर्ण सोहळा शिस्तबद्ध आणि आनंददायी वातावरणात पार पडलाय। या पायी पालखी दिंडीमुळे परिसरात आध्यात्मिक ऊर्जा संचारली असून ही परंपरा पुढील वर्षीही अधिक उत्साहात साजरी केली जाणार असल्याचे आयोजकांनी सांगितलंय। ओम नमो आदेश सालाप्रमाणे दरवर्षी नांदूर नाका ते मढी पायी दिंडी आज 25 ते 26 वर्षापासून निघत आहे। सारे भाविकांनी कृपया करून नाथ भक्तात सहभाग व्हा। पायी दिंडीमध्ये नांदूर नाका ते मढी पायी दिंडी 16 नांदूर नाका ते मढी पायी दिंडी 16 सालाबारमात 25 वर्षापासून आज ही दिंडी निघत आहे। नांदूर नाक्यावरून तर मढी पायवारी। ओम नमो आदेश। माझं नाव आकाश फाडेकर। ओम चैतन्य कानिफनाथ सेवा ट्रस्ट गुरुवर्य नितीन बाबा यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पायी दिंडी सोहळा साजरी करण्यात आलाय। या कानिफनाथांच्या कृपेने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जे आम्ही पायी दिंडी करतात त्याच्यात प्रत्येक ठिकाणी नियोजन, राहण्याची, खाण्याची सर्व सोयी नितीन बाबा निर्भवणे यांच्या नेतृत्वाखाली सर्व भक्त भाविकांनी आनंदित आणि भरभराटीचे पायी दिंडीत कोणालाही कुठल्या प्रकारचे इजा न होऊन कानिफनाथ चरणी हीच प्रार्थना। याही वर्षी ओम चैतन्य कानिफनाथ दरबार नांदूर नाका गुरुवर्य नितीन बाबा निर्भवणे यांच्या मार्गदर्शनाखाली मढी नाशिक श्री क्षेत्र नांदूर नाका जे मढी तर नितीन बाबांच्या मार्गदर्शनाखाली दिंडी आपण दरवर्षी सालबादप्रमाणे काढत असतो। या दिंडीमध्ये पारंपरिक वाद्य आणि सर्व नियोजन व्यवस्थित, सर्व महाराष्ट्राचे लोक वेगवेगळ्या गावातले सगळे सहभागी होतात। या दिंडीचा एक मोठा उत्कृष्टपणे दिंडीचा शोभा वाढवतात आणि दरवर्षी नितीन बाबांच्या कृपेने, कानिफनाथ बाबाच्या कृपेने या सोहळ्याला खूप प्रचंड गर्दी असते आणि हा प्रचंड पाहण्यासारखा सोहळा श्री क्षेत्र मढी येथे रंगपंचमीच्या दिवशी भरत असतो सालवतप्रमाणे। तर सर्वांनी मी एक विनंती करतो, सर्वांनी या कार्यक्रमाला सहभागी व्हा, कार्यक्रमाची शोभा वाढवा आणि नाथभक्तीचा जागर महाराष्ट्रात प्रत्येक घराघरात पोहोचवा अशी प्रार्थना मी नाथ बाबांच्या चरणी अर्पण करतो, गुरुवर्य नितीन बाबांच्या चरणी अर्पण करतो। आणि माझे 2 शब्द। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।